देशातील युवकांचा अवमान करणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरोधात राज्यभरात युवासेनेकडून शिवसेना स्टाईल आंदोलन केलं जाईल, असा इशारा युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी आज दिलाय। ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। पूर्वेश सरनाईक म्हणाले की राऊत यांना चर्चेत राहण्यासाठी अशा प्रकारे वाईट बोलण्याची सवय, राऊतच मंद झाले असून भरकटलेत, अशी टीका सरनाईक यांनी केली आहे। राऊत यांनी तरुणांबद्दल केलेल्या एक्सपोजची सरनाईक यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवलाय। ते पुढे म्हणाले की राऊतांनी त्यांच्याच पक्षातील युवा नेत्यांवरचा राग व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र आणि देशातील युवकांवर खापर फोडले असावे, असा टोला सरनाईक यांनी लगावलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील युवा पुढे जात आहेत। देश विकास पथावर आहे, मात्र विकासावर टीका करणं हा राऊत यांना रोग लागलाय। राऊत यांनी युवकांचा केलेला अवमान खपवून घेतला जाणार नाही, त्यांनी कॅमेऱ्यासमोर माफी मागितलीच पाहिजे, अन्यथा त्यांच्या विरोधात राज्यभरात युवासेना शिवसेना स्टाईल आंदोलन करेल, असा इशारा पूर्वेश सरनाईक यांनी दिलाय। शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यातील तरुण पुढे जात आहेत आणि येणाऱ्या काळात राज्यासाठी चांगलं काम करतील, असा विश्वास पूर्वेश सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केलाय। देशात युवकांना उज्ज्वल भविष्य आहे। राऊतांकडून युवकांना भरकटवण्याचे काम होतंय, मात्र त्याला इथला युवक बळी पडणार नाही, असा विश्वास पूर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केलाय। देशातील आणि महाराष्ट्रातील युवा सुसंस्कृत असून नेपाळसारखे भारतात युवकांकडून आंदोलन होणार नाही, असं पूर्वेश सरनाईक यांनी म्हटलंय। काल रात्रीच उबाटाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केला होता आणि त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी भारताचा प्रत्येक युवक हा भरकटलेला आहे, मंद झालेला आहे, अशी टीका त्यांनी भारताच्या युवकांवर केलेली आहे। मी खऱ्या अर्थानं आपल्याला सांगतो, भारताचा युवक हा भरकटलेला नाहीये किंवा भारताचा युवक हा मंद नाही, तर सन्माननीय संजयजी राऊत हे भरकटलेले आहेत, हे मंद आहेत आणि कदाचित त्यांच्या पक्षाच्या युवा नेत्यांवरचा जो राग आहे किंवा जो दोष आहे ते संपूर्ण महाराष्ट्राच्या युवकांवर किंवा देशाच्या युवकांवर ते आरोप करतायत। मी संजय राऊतांना एवढंच सांगू इच्छितो की आज भारत देश हा देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आमचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचारांवर, यांच्या नेतृत्वावर चालणारा हा युवक आहे आणि भारत देश हा प्रगतीच्या पथावर चालणारा एक देश म्हणून आज आपल्या देशाची ही ओळख झालेली आहे। त्यामुळे युवकांवर टीका करणे, कधी महिलांवर टीका करणे, देशाच्या प्रत्येक गोष्टीवर टीका करणे, विकासावर टीका करणे, हे संजय राऊतांची सवय झालेली आहे। त्यामुळे आज युवा सेना म्हणून आपण पाहू शकता की ही उपस्थित असलेली जी आमची युवा सेना आहे ही काय मंद नाही, ही भरकटलेली युवक नाहीयेत। ही युवक देशाची सेवा करण्यासाठी पुढे आलेली आमची युवक आहेत, महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी ही युवक पुढे आलेले आहेत आणि निश्चितपणे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी हे सर्व युवक हे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा चांगलं काम करत राहणार, हे आज मला आपल्याला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगायचं आहे।